जेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हलकं आणि हेल्दी असं खायचं असतं, तेव्हा सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे इडली. आणि तीच इडली आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात जाळीदार, मऊ लुसलुशीत, कापसासारखी पांढरी शुभ्र अशी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि त्यासोबतच सर्वांच्या आवडती अशी ओल्या नारळाची चटपटीत अशी चटणी सुद्धा बनवणार आहोत. नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण इडलीचं बॅटर कसं तयार करायचं, म्हणजे डाळ तांदळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं किंवा पीठ कसं फर्मेंट करायचं आणि मऊ जाळीदार सॉफ्ट इडली होईपर्यंतचे सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण आज येथे बघणार आहोत. इडली ही सर्वांच्याच आवडती असते, विशेषतः लहान मुलांची. तर सुट्ट्यांमध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवण्यासाठी ना डाळ तांदळाचं योग्य प्रमाण घेणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण येथे 3 वाटी तांदूळ घेणार आहोत. आता हा रेशनचा तांदूळ वापरलेला आहे, त्याऐवजी आपण कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल, फक्त चिकट तांदूळ घ्यायचा नाहीये. आता 3 वाटी तांदळासाठी येथे 4 चमचे मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे. साबुदाण्यामुळे छान असा पांढरा शुभ्र कलर तर येतोच इडलीला, परंतु इडली मऊ लुसलुशीत होते. आता यामध्ये पाणी टाकून स्वच्छ याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता हे पाणी ओतून द्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा आपण मेथी दाणा टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेऊया आणि हे भिजायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता 5 ते 6 तास याला कमीत कमीत आपण भिजवून घेणार आहोत. आता तांदूळ भिजायला ठेवले की दुसऱ्याच बाउलमध्ये 3 वाटी तांदळासाठी येथे 1 वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही सुद्धा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. अशी चोळून चोळून धुवायची आहे, म्हणजे यामधलं जे डस्ट वगैरे असेल ते निघून जाईल. आता ही सुद्धा धुवून यामध्ये आपण पाणी टाकून हिला सुद्धा भिजायला साईडला ठेवून देऊया. आता हे दोन्हीही आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आता 5 ते 6 तासानंतर आपण चेक करून घेऊया. आपले डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आपण बघू शकता छान असे फुलून वरती आलेले आहेत. आता यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण ओतून दिलेलं आहे. आता डाळीमधलं डाळ सुद्धा छान अशी आपली फुललेली आहे. यामधलं सुद्धा पाणी ओतून देऊया. आणि आता हे दोन्ही डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. त्यापूर्वी येथे 1 वाटी आपण पोहे घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे. पोह्यांमुळे सुद्धा इडली आपली फार छान अशी सॉफ्ट होते. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे करून तांदूळ घ्यायचे आहेत. आता डाळ आणि तांदूळ आपण वेगवेगळ्याच वाटून घेणार आहोत, एकत्र वाटणार नाही आहोत. आता 2 ते 3 चमचे येथे भिजवलेले तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपण हे 1 वाटी भिजवलेले पोहे टाकून घेऊया आणि ह्याचं बारीक छान फाईन याची पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा, आपण येथे बघू शकतात एकदम छान अशी फाईन पेस्ट याची तयार झालेली आहे. आता हे थोडं थोडं करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे आता असंच थोडे थोडे करून सर्व तांदूळ आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने बारीक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे बघा, एकदम बारीक वाटल्या गेलेलं आहे. आता सर्व तांदूळ वाटून झालेले आहे, हे साईडला ठेवून देऊया. आणि आता जी डाळ आपली भिजून घेतलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तांदूळ वाटताना आपण थोडं थोडं यामध्ये पाणी सुद्धा टाकून घेतलेलं होतं, हे येथे ध्यानात ठेवायचं आहे. आता ही भिजलेली डाळ आहे ही सुद्धा थोडी थोडी करून 2 ते 3 चमचे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आणि हिला सुद्धा थोडंसं पाणी टाकून आपल्याला हिची सुद्धा बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एकदम बारीक अशी वाटल्या गेलेली आहे आपली डाळ, आपण बघू शकता छान अशी फाईन. आता ही वाटलेली डाळ या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून देऊया थोडी थोडी करून. आणि आता हे व्यवस्थित असं सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व डाळ आपली वाटून झालेली आहे. आता 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करणं फार महत्त्वाचं आहे, यामुळे ना आपली इडली छान अशी हलकी फुलकी फ्लफी होते.
हे बघा फेटल्यामुळे छान असं आपलं पीठ सुद्धा एकदम हलकं झालेलं आपल्याला दिसत असेल. आता हे सुद्धा आपल्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपल्याला जर सकाळी इडली करायची असेल तर रात्रीच हे असं वाटून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता सकाळी आपण बघूयात. हे बघा झाकण काढलेलं आहे मी. किती छान असं आपलं पीठ फुलून वरती आलेलं आहे, आपण बघू शकता. छान असं आंबून आपलं इडलीसाठीचं पीठ हे तयार झालेलं आहे. हे बघा. आता पुढची तयारी करायला घेऊया. आता पुन्हा हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटून झालं की यामध्ये चवीपुरतं म्हणजेच मी येथे 1 ते दीड चमचा आपण येथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. जेवढं आपण छान असं याला फेटून घेऊ ना तेवढं हे हलकं फुलकं बनतं. आता हे साईडला ठेवून देऊया आणि इडलीसाठीची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला हे इडली पात्र लागणार आहे. त्याला छान असं आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी तयार होणारी इडली आहे ती पात्राला आपल्या चिकटणार नाही. व्यवस्थित असं सर्व बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्या भांड्यांमध्ये थोडं थोडं करून आपण इडलीचं बॅटर टाकून घेऊया. एक एक करून सर्व पात्रामध्ये आपण हे इडलीचं बॅटर टाकून घेऊया. आणि आता इडली पात्र आपण भांड्यामध्ये ठेवताना, इडलीच्या कुकरमध्ये ठेवताना ना हे जे ह्याचे आपल्याला होल दिसत आहेत ते एकावर एक न ठेवता अपोजिट बाजूला ठेवायचे आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला इडलीवर आपल्याला पाणी साठलेलं दिसतं किंवा वाफेचं पाणी पडलेलं दिसतं. हे असं होणार नाही किंवा आपली इडली ओली होणार नाही. आता हे इडलीच्या भांड्यातलं पाणी उकळलं की आपण पात्र असे एक एक करून ठेवून द्यायचे आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. आता 4 ते 5 मिनिटांनी आपण चेक करायचं आहे. आता आपण बघू शकता छान अशी आपली इडली बनून तयार झालेली आहे आणि मऊसूत अशी फुगलेली आहे. आता हे भांडी थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच आपण एक एक करून या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. आता पांढऱ्या शुभ्र इडल्या आपल्या बनून तयार झालेल्या आहे. आपण बघू शकतात किती छान अशा जाळीदार मऊसूत इडल्या आपल्या बनलेल्या आहेत. हे बघा. अतिशय हलक्या फुलक्या मऊसूत जाळीदार इडली आपली बनवून तयार झालेली आहे. आता चटणी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. अगदी सोपी आहे ही. आता अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे शेंगदाणे आपण येथे घेतलेले आहे. आता सर्व मिश्रण आपण भांड्यामध्ये टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून बारीक फाईन याची पेस्ट तयार करून घेतली. आता फोडणीसाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, मोहरी आणि 2 लाल सुक्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. आणि लगेचच यामध्ये आपण ही चटणी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायची आहे. तयार आहे गरम गरम इडली आणि चटणी. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.